माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे आणि देशामध्ये 2022पर्यंत प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्या माध्यमातून देशभरामध्ये प्रत्येकाला घरं देण्यासंदर्भामध्ये कारवाई सुरू झालेली आहे। आज जामनेर नगरपालिका जो माझा मतदारसंघ आहे त्यामध्ये जवळपास 2016 लाभार्थ्यांना या ठिकाणी घरं मंजूर झालेली आहेत। त्यापैकी पहिला हप्ता आलेला आहे, 402 घरं बांधकामाला सुरुवात झालेली आहे, त्यांना अर्धे घरं बांधून झालेत, त्यांना त्याचे पैसे मिळाले त्या ठिकाणी आहेत। आणि गरीब माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे जो आपल्या आयुष्यामध्ये घर कधी बांधू शकत नाही। आज अनेक लोक असे आहेत की त्यांच्या घरावर छप्पर नाही आहे, घराला त्याच्या भिंती नाही आहेत, परंतु अशा गरीब माणसाला त्याच्या स्वप्नातलं घर देण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे। ही आहेत शेतात राबणारी कष्ट करणारी माणसं, झोपडीत राहतात, ऊन वारा पाऊस या निसर्गाच्या चक्रात ही माणसं जीवन जगतायत, छोटंसं का होईना पण आपलं हक्काचं घर असावं हे स्वप्न प्रत्येक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकानं पाहिलंय आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जामनेर नगर परिषदेनं विकासाच्या दिशेनं पाऊल टाकलंय। आम्ही गोरगरिबांसाठी 2000 घरकुलांची मागणी केली असून जवळजवळ 400 घरकुलं मंजूर झाले आहेत आणि 150 घरकुलं पूर्णत्वाकडे येत आहेत आणि ज्यांना घर मिळालं अशा गरीब लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहून आम्हाला खूप समाधान वाटतं आहे। जामनेर प्रगती पथावरचं शहर, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे 2022 या संकल्पनेवर आधारित ही प्रधानमंत्री आवास योजना मोठ्या प्रमाणात जामनेर नगर परिषदेमार्फत राबवली जाते। आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना हक्काचा निवारा मिळावा या प्रयत्नातून जामनेर शहरात 2000 घरांचं जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई महाजन आणि मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या शिस्तबद्ध नियोजनातून निर्माण होत आहे। पंतप्रधान योजना हे आमच्या जामनेर शहरामध्ये माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि माननीय नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या प्रेरणेतून आम्ही जामनेर शहरासाठी 402 घरकुल बांधकाम मंजुरी घेतलेली आहे। प्रत्येक गरीब गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती व्हावी यासाठी शहरात पथनाट्य सादर करून जनजागृती केली जाते। पूरा लाभार्थियों तक हमने हमारे काम पहुंचाया है। सभी नगर सेवक ने मिलकर, हमारे जितने भी 25 के 25 नगर सेवक हैं, हमने सारी मेहनत करके और ये लोगों तक घर तक पहुंच के हमने सारी योजना के लाभ उनको दिया है और आगे भी लाभ देंगे। यहाँ तक हमारा टारगेट यहाँ तक है कि भाई जामनेर शहर के अंदर एक भी मकान और एक भी घर ऐसा ना रहो कि भाई जिस पे सलाब ना हो और जिसका पक्का ना हो। कुळाची आणि कौलाची घरं असल्यानं पावसाळ्यात गळती, त्यातल्या त्यात साप आणि विंचू यांची भीती, हे आयुष्य आठवताना लाभार्थी सांगतात। पावसाळ्यात इतकं पाणी राहे, गैर पाणी राहे, त्याच्यात जीव जनावर मच्छर डास पूर्ण होत होते, तर आम्ही लेकरं बाय पुरे आजारी सगळे घर आजारी पडायचं आमचं। पण आता चांगलं वाटतं आम्हाला, घर झालं, दार झालं। कुडाच्या घरात राहत होते, आता प्रधानमंत्री योजनेनुसार आम्ही पक्क्या घरात आनंदाने मुलासोबत आनंदाने राहू। आता प्रत्येक गरजूचं स्वप्न पूर्ण होतंय। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बेघरांना घरं मिळवून देण्याचा संकल्प पूर्ण होतोय। या अभियानाद्वारे शहरात मोठ्या प्रमाणात घरं बांधली जात असून उपेक्षितांना आपल्या हक्काचा आणि सुरक्षित निवारा मिळतोय। जामनेर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेचं कार्य जोमानं सुरू आहे। या योजनेअंतर्गत सोबतच सर्वांना पक्के रस्ते, जलव्यवस्थापन, प्रत्येकाला शौचालय आणि 24 तास वीज हे स्वप्न या ठिकाणी पाहिलं गेलं। त्याच माध्यमातून या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी या जामनेर शहरासाठी पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नातून या जामनेर शहरांना सर्वसामान्य कुटुंबासह 2000 घरकुलं पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी उघडलेला आहे। ही केंद्र सरकारची अभिनव संकल्पना राबवीत शहरी भागातील नागरिकांना 2,50,000 रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली जाते। या मोठ्या आर्थिक मदतीमुळे या गरीब बांधवांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्यानं आता ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान फुललंय। आम्हाला खूप परेशानी येत होती, मग आता योजना निघाली बुवा,
तर आम्हाला हे उपचार घेतले आमना तर आता थोडा आनंद वाटतं. आता आमचे स्वप्न पूरे होत आहे, घर बांधून भेटत है. जब हमारे शौहर नहीं थे तो हमको तो ये उम्मीद भी नहीं थी कि हमारा ये घर बन सकता, पर वो प्रधानमंत्री मोदी जी ने हमारा झोपड़ों से पक्के मकान बना दिए. इनका हम दिल से शुक्रिया अदा करना चाहते. जामनेर शहरात पहिल्या टप्प्यात 150 घरांचं काम प्रगतीपथावर आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई महाजन तसंच मुख्याधिकारी राहुल पाटील यांचं लक्ष आहे 2000 घरं बांधण्याचं. सरकारने जे स्कीम काढली ती त्यांच्या डोळ्यात होती, पण आमच्या हृदयातली त्यांच्या डोळ्यामध्ये आले आणि त्यांनी ती आमच्यापर्यंत पोहोचवली. आता प्रशासनही कामाला लागलंय. कार्यक्षम आणि सेवाभावी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली आहे. आणि जामनेर नगरपालिकेचंही मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करणार आहे. आज जिल्ह्यामध्ये सर्वाधिक घरं बांधण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्या अनुषंगाने आमची कारवाई सुरू झालेली आहे. आम्ही लाभार्थ्यांची निवड केलेली आहे आणि आमचे सर्व अधिकारी, आमचे कर्मचारी आहेत, आमचे सर्व नगरसेवक आहे, यांनी पाठपुरावा करून ती पूर्णत्वासकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे आणि ती प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसत आहेत. मला वाटतं या बाबतीमध्ये, या योजनेमध्ये जामनेर नगरपालिकेचा नंबर जिल्ह्यामध्ये तरी आज 1 वर आहे. केंद्र सरकारचा योजनेचा हात. पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेघरांना देऊ आधार. झोपडीऐवजी पक्की घरं, हाच जामनेर नगर परिषदेचा निर्धार.